तर बघा आता आपण जो पंचगणीवरून महाबळेश्वरला रोड येतो तिथूनच मध्ये एक राईट घेऊन आपण आलेलो आहे. आणि आता तिथून बघा हे पॉईंट दाखवले सगळे, केट्स पॉईंट, इको पॉईंट, नाकिंदा, अवकाळी, आर्थर, वेण्णा लेक, लिंगमाळा. तर श्री क्षेत्र महाबळेश्वरला आता आपण चाललोय. तर आता आपण जाऊया. तर हा एक पॉईंट आहे जिथे तुम्हाला इथून लेफ्ट घ्यायचं आहे. महाबळेश्वर टेम्पल, त्यांचं एंट्री आहे बघा. समोर गेट आहे बघा, श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान. आता आपण इथे गाडी पार्क करून आज तुम्हाला पण आपण बघूया, जर मोबाईल अलाउड केला तर द्यायला. इथे पे एन पार्क आहे. तर कारचे प्राइस 50 घेतात हे लोक. तर बघा आपण आता आलो इथे महाबळेश्वर टेम्पलला. आणि हे बघा हे सगळं पार्किंग आहे इकडे, बघू शकता तुम्ही. थोड्याशा पायऱ्या आपल्याला चढायच्यात. तर बघू शकता आपण आता मंदिरातून बाहेर आलो आणि छान असं दर्शन झालं आपलं. आणि या मंदिराची खासियत अशी आहे की ही जी पिंड आहे ही रुद्राक्ष रूपामध्ये आहे. आणि ही मंदिर जे आहे ते 700 ते 800 वर्ष पुराणं आहे. आणि पिंड जी आहे ती जवळजवळ 1000 वर्ष पुराणी आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याचं अजून एक महत्त्व असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी आपल्या माता जिजामाता यांचं जे सुवर्ण तळामध्ये जे म्हणजे एका बाजूला सोनं आणि एका बाजूला ती व्यक्ती असं त्यांच्या आईचं त्यांनी जे सुवर्ण तुला केलं होतं ते ह्याच मंदिरात केलं होतं. आणि दुसरी गोष्ट ह्या मंदिरात सर्वात आधी पूजा ही धौम्य ऋषी यांनी केली होती, सगळ्यात पहिली पूजा. खूप सुंदर मंदिर आहे, नक्की व्हिजिट करा. इथे जायचं का? हे राहिलं ना आपलं, हे अतिबळेश्वर आहे का?
तर बघा आपण आता महाबळेश्वराचं दर्शन घेतलं आणि अतिबळेश्वराचं पण दर्शन घेतलं आणि आता जे मंदिर आपण बघितलं हे पंचगंगा मंदिर आहे, जिथे व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही. तर इथे वैशिष्ट्य असं की 5 नद्यांचा इथे संगम होतो, कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री. आणि अजून 2 नद्या आहेत ज्या गुप्त आहेत आणि खूप छान मंदिर आहे आणि तुम्ही डेफिनेटली येऊन इथे व्हिजिट केली पाहिजे. कसं 5 नद्यांचं पाणी इथे संगम होतो हे बघायला मिळतं आणि ते पाणी आपल्याला पियायला पण मिळतं. तर तुम्ही ते डेफिनेटली टेस्ट करू शकता, नक्की या. तर बघा आता आपलं नेक्स्ट मंदिर जे आहे इथे पंचगंगा महाबळेश्वर मंदिरापासून तुम्ही बाहेर आलात मेन पार्किंगमध्ये की समोरच हे कृष्णाई मंदिर आहे. तर हे ॲक्च्युली ह्याचं काय महत्त्व आहे ते आता बघूया आपण पुढे जाऊन. आणि हा असा रस्ता आहे बघा, सुंदर, खूप सुंदर आहे, खूप मस्त एक्सपिरियन्स आहे हा. मला खूप आवडलं. स्पेशली महाबळेश्वर टेम्पल बेस्ट आहे, एकदम मस्त. नक्की विजिट करा. प्रभूतीने बघा काय प्रभूती घेतलंय. बघा. तर पुढचं जे मंदिर आपण बघतोय हे मंदिर म्हणजे कृष्णाई मंदिर याला असं म्हटलं जातं. आणि जसं की आपण आता महाबळेश्वर, अतिबळेश्वर आणि पंचगंगा या मंदिरांचं दर्शन घेऊन आलो, तर समोरच पार्किंगच्या ह्या मंदिराची पण एंट्री आहे. आणि हे मंदिर असं आहे की हे मंदिर जे महाराष्ट्र पुरातत्व विभाग आहे त्यांच्या देखरेखीखाली आहे आणि ह्याचं पण खूप असं महत्त्व आहे. इथे कृष्णा नदीचा उगम होतो, त्यामुळे इथे त्याचं मंदिर पांडवकालीन बांधलेलं आहे, पांडवांनी बांधलेलं हे मंदिर आहे. तर इथे पण तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा, खूपच सुंदर मंदिर आहे. तर आपण बघूया चला आता पुढे काय एक्झॅक्टली मंदिर कसं काय आहे बघूया. हां, इकडे स्ट्रॉबेरी फार्म पण आहेत तुम्ही बाजूला. मस्त आहे ते. तर बघा आता हे जे मंदिर तुम्ही बघताय ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की आत्ता जो चित्रपट रिलीज झाला राजा शिवाजी, त्या चित्रपटामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलियाचे जे सीन शूट झालेत, म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्यामध्ये जे काही कन्व्हर्सेशन होतं ते ह्याच मंदिराचं इथे शूट झालं आहे. तर हीच ते मंदिर आहे, कृष्णाई टेम्पल तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर लोकेशन आहे. बघा इथेच त्यांनी ते प्राजक्ताचं झाड पण बांधलं होतं, आर्टिफिशियल तयार केलं होतं आणि इथेच उभा राहून त्यांचे सगळे डायलॉग्स त्यांनी केलेत. तर ह्या मंदिराला पण तुम्ही डेफिनेटली भेट द्या, खूपच सुंदर असं मंदिर आहे.